सुरेखा म्हणता मस्त खेळता. आणखी चाय किती देऊचो? तुका झपात तेवढी देत राह. तुका झपात तेवढी चाय देत राहायची तू आज. आम्ही पित राहणार रे बघा. मनीषा किती देऊचो? पाच दे पाच माईला एक. आनंदकडे सत्यनारायणचा आणि तयारी चालू असा पूजेच्या. सगळी वाडीतली घरातली आमचे सगळे बायका जमा झाल्यावर आता चाय पाचता तरतरीसाठी किती गरम असते पण चाय तकडी त्यांका असंच चाय देऊन आम्ही मस्तपैकी बिस्किट घेऊन बसला. आमचं बिस्किट सगळे संपान जाते. सगळ्या घेशील ओढून वरची घे ठेवलेली वरची घे हाताच्या वरची या तकडी घातल्या बघ कसं तो नाही ना डिप्रेशन आमच्याकडे घालता असा करू. चाय तर एक नंबर आहे जबरदस्त. आमच्या आईने मस्तच चाय केला. दे 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 मग तोंडात बरो दे. देतच नाही हो. मी दाखवते व्हिडिओ तो अशी काय सांगता बघ. खास वहिनी तुझं आम्ही नंबर घेऊन तुका फोन लावला. तू रागावतस दरवर्षी रागावता. काय गो ताई गो रागावत दरवर्षी ना म्हणून आम्ही रात्रीपासून भारी काय खरं नाही. घे काल बरी फोटो बिटो काढून घेत होतास तकडे. हा बघलय मी बघलय मटणाचो मुखवासार्थे कुंगीबलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणमावला शतयज्ञाधिभूतेव तस्मै नित्यनमः सूर्याद्यावाहित आदित्यादिदेवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतार्थेन सूर्याद्यावाहित आदित्यादिदेवताः प्रीयन्तां तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु अदध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभोसरेशं विश्वाधारं गगनसदृशो मेघवर्णं शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिरत्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं इति श्री सत्यनारायणाय संगाय सपरिवाराय सत्यनारायणाय संगाय सपरिवाराय नमो नमः आसनार्थे अक्षदां समर्पयामि. टाकायचं चल. आता 6 हा आता काय शिल्लक नाही ठेवायचा. हा दादागिरी बघा. चला बघूया. ये वहिनी ये खेळूया ये खेळूया. बॉलिंग पण तो नवीन बॉलर इलो आता नवीन.
होय होय नाही आपल्या नाळाचं पाणी या पितास नको नाळाचं नारळ पाणी हा. आता काय पाडतं काय ते का अक्काची साडी बघितली का बघितली पण ना मी पण साडीच बघितली अक्काची खरोखर औषिक नाही पण औषधीची साडी बघ भारी 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 दादा भारी सकाळ आता असं नाही जमणार हा चांगले टाकायचे कपडे वहिनी आमच्या वळाकडे नाही दादा मल्हार आतुला दे चल जरा दे जा तू टाक बघूया चला मस्त सुरेखा म्हणता मस्त खेळता आता सर बाबू जरा दे ना बाबा दे जरा दे हा बघूया हा चल बघूया डाव आता मी माका घ्या जर शूटिंग घे अरे हे का बाजू करा पहिलो पिढा लावल्या नुसती तर बॅट्समनला अनुभव आहे खेळण्याचा प्रेक्षक टाळ्या ए चल बस आता मी जिंकताय तर तुम्ही खेळायला देत नाही माका अरे आऊट तरी होऊ दे किती कर खेळशी तो दादा येता आणि माका लाल टी शर्ट देणारच हा माहिती आहे ना वर आउट बॅट घेऊन पळायचं नसता
का सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. मस्तपैकी आता मेकअप बिकअप करून म्हणजे ही दोघा मेकअप करून आम्ही आता चाललो केला, पण आता आम्ही पाया पडू जात आहोत. भाचे कोणी 2 दिवस आधीच साडी नेसूची लागत. आमची लाडकी वहिनी. दर्शना जाऊया पाया पडू. त्या दिवशी ठेवाय पाहिजे. त्यांचा आता फोटोशूट हा आता तुमका इंस्टाग्रामवर बघ मिळतला. 1 वर्ष पाण्याचं शॉर्टेज झालं. आम्ही ठरवलं की विहीर बांधायची. त्याला मध्ये तरी अडचणी आल्या, सर्वांनी फायनान्स काढला. मला गव्हर्नमेंटचा जो फायनान्स मिळाला त्या दृष्टीने दोन ठिकाणी जोरात प्रयत्न करून म्हणजे आता पूर्ण झाले आहे. त्यावर थोडासा तरी आम्ही सत्कार करतो, तो स्वीकारावा आणि असेच आम्हाला नेहमी सहकार्य करावं. आडवं ह्याच्यात घर. हॅलो, आज आपल्याच घरातील वाडीतील आपल्या या सार्वजनिक पूजेसाठी आपण सर्वजण एकत्र जमलोय. खरं तर ही सार्वजनिक पूजा दरवर्षीप्रमाणे आहे आणि यावर्षी परत एक वेगळा उत्साह या आपल्या जे सार्वजनिक काम होतं विहिरीचं ते पूर्ण झाल्यामुळे निश्चितच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सगळेच आपली इथली जी होती सुनामावशी असेल सगळीच लोक दररोज सांगत होती, अगदी आते सांगत होती जरा तेवढं काम पूर्ण करून घ्या म्हणून. आणि पैशाची तरतूद आमचे सर्वांचे लाडके नेते या जिल्ह्याचे आता पालकमंत्री आणि आपण ज्यांना निवडून देतोय मागील 10 वर्ष त्या आमदार साहेबांनी अगदी तात्काळ आपल्याला पैशाची तरतूद केली होती, पण काम पुढे जात नव्हतं. कामाला खऱ्या अर्थाने जर सुरुवात केली असेल तर आमच्या मंगेशने त्याला फार धडपड केली, पण मधल्या काळामध्ये थोडासा जो काही अपघात झाला आणि त्याच्यातून ते काम पूर्णतः थंड झालं होतं. पण त्यानंतर सुद्धा ह्या देवाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपलं काम यावर्षी पूर्ण झालंय. यापूर्वी पण आपण अमित असेल आमच्या या ग्रामपंचायत सदस्य म्हणजे आपली स्वाती असेल त्या दोघांच्या माध्यमातून आपल्या वाडीतल्या सर्व पायवाटा पूर्ण 100% झालेले आहेत. तसं म्हणजे प्रत्येक काम आपण आपलंही घरातलंच काम आहे. ते काही त्याचं श्रेय घेण्याचं किंवा तुम्ही सत्कार करण्याचा काही कधी विषयच नाही. पण मुद्दा असा येतो की ज्यांना आपण आपले म्हणतो आपण निवडून देतो अशा लोकांनाच जबाबदारी असते की आपल्या गावातले आपल्या वाडीतलं किंवा आपल्या घराजवळची कामं त्यांनी केली पाहिजेत. आणि 100% मला खात्री आहे आमचा अमित असेल, अमितने यावर्षी पूर्ण आपल्या गावामध्ये जवळपास 100% पायवाटा सगळ्या पूर्ण करून घेतले. या पूजेचं निमंत्रण मिळाल्यावरती आपले पिशवीने सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने आपण करणार सत्काराचा कार्यक्रम करायचा. मी म्हटलं सत्कार वगैरे काय नको, आपण सगळ्यांनी मिळून एक खरोखरच वाडीच्या विकासासाठी आपण सर्वांनी हातभार लावला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. कोणतंही या काम होत असताना कोणालाही कमी जास्त किंवा कोण गायबोट लागल्यासारखं कोण काय बोललं असेल काय वागण्यात चुकी झाली असेल तर या आजच्या या पवित्र दिनी मी क्षमा मागतो सर्वांच्याच कडून. म्हणजे असं व्हायला नको की आपण हे चांगलं काम करत असताना कुठेही व्यत्यय यायला नको होता, परंतु हे सगळं काम सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झालेलं आहे. याही पुढे देतो ना ते फोटो काढते ना फोटो काढा चांगल्यापैकी. फोटो काढतात ना होय काढता. तुम्ही दादा मस्त दिसतो येतात. इकडे बघा. त्यांचे सगळ्यांचे एक फोटो काढूया. पहिलं फायदा झालो पाहून
हे बघा आता पूजेचं जेवण वाढू घेतल्याने हा स्वर काय वाढतोय तू हे मल्ला रात्री नाही नंतर बसायचं आता मित्रांनो लोकांनी एवढा जेवण घेतलं नाही आणि हे किती जेवतात ती बघा स्वतः कुकर घेऊन बसली आहेत समोर हे बघा चकाटे पिटत पिटत आता दोघाच खातात कुकर घेऊन महिला मंडळ जेवण बसला तर हा व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा जर तुम्ही नवीन येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय